उकडीचे मोदक बनविणे बऱ्याच जणांना अवघड वाटते, तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने मोदक करणार आहे। तर सुरुवात करूया सारण बनवण्यासाठी। इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप घेतले आहे। त्यामध्ये 2 छोटे चमचे खसखस छान असे अर्धा मिनिट परतून घेणार आहे। खसखस परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे 4 वाटी खवलेले खोबरे घेतलेले आहे। 4 वाटी खवलेल्या खोबऱ्यासाठी मी इथे 2 वाटी गूळ घेतला आहे। इथे 1 वाटी काळा गूळ आणि 1 वाटी पिवळा गूळ घेतला आहे। असे का तर सारणाला अतिशय असा सुंदर कलर येतो। गूळ आणि खोबरे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। साधारण 8 ते 10 मिनिटे मीडियम फ्लेमवर गूळ खोबरे छान असे परतून घ्यायचे आहे। त्याचं मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला हे खोबरे छान परतून घ्यायचे आहे। आता आपले छान असे खोबरे परतून झालेले आहेत। त्यामध्ये आता आपण 2 छोटे चमचे वेलची पावडर आणि काजू बदामाचे काप घालणार आहोत। काजू बदामाचे काप आणि वेलची पूड छान असे मिक्स करून झालेले आहे। आता आपला सारण तयार झालेले आहे। आता आपण मोदक बनवण्यासाठी उकड तयार करून घेऊयात। इथे मी उकड करण्यासाठी 1.5 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेतले आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप व चिमूटभर मीठ घातले आहे आणि मस्त उकळी आली की आता आपण जेवढे दूध आणि पाणी घेतले आहे त्याच प्रमाणात तांदळाची पिठी घालायची आहे। आता फक्त आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। शक्य असेल तर नॉनस्टिकच्या कढईमध्ये उकड करून घ्यायची आहे, जेणेकरून उकड कढईला चिटकत नाही। फक्त 1 मिनिटभर आपल्याला छान अशी वाफ द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून 15 मिनिटे ही उकड झाकून ठेवायची आहे। 15 मिनिटांनंतर ही उकड एका परातीत काढून घ्यायची। तुपाच्या हाताने छान असे पीठ मळून घ्यायचे आहे। साधारण 5 ते 7 मिनिट पीठ मळून घ्यायचे आहे। इथे मी उकड करण्यासाठी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे। तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता। इंद्रायणी तांदूळ मी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून तो दळून आणलेला आहे। इंद्रायणी तांदूळ मुळातच चिकट असतो, त्यामुळे पारीला चिरा जात नाही, म्हणून मी इथे इंद्रायणी तांदळाची उकड करण्यासाठी पिठी वापरत आहे। तर आता आपले छान असे पीठ तयार झालेले आहे। बघू शकता तुम्ही किती परफेक्ट असे हे पीठ तयार झालेले आहे। छान असे आपले पीठ तयार झालेले आहे। आता आपण पारी करून घेऊया। पारी हातावर न करता लाटण्याने लाटून घेतली आहे। पारी आपली लाटण्याने एकदम परफेक्ट लाटल्या जाते, याचा अर्थ आपली उकड अशी एकदम परफेक्ट झाली आहे। आता आपण ही पारी ग्लासवर ठेवून अशा पद्धतीने कळ्या पाडून घेणार आहोत। अतिशय सुंदर अशा कळ्या पडल्या जात आहेत। आता आपल्या कळ्या करून झालेल्या आहेत। आपण त्यामध्ये आता ही पारी आपण हातावर घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता ह्यामध्ये सारण घालून अशा प्रकारे अलगद हाताने ह्या कळ्या मिटवून घ्यायच्या आहेत आणि हे जास्तीचे पीठ हे आलेले आहे ते काढून घ्यायचे आहे। तर बघा किती सुंदर असा आपला मोदक तयार झाला आहे। तर अशा पद्धतीने आपले सगळे मोदक तयार झाले आहेत। आधी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचे आहे, मग त्यावर चाळणी पातेल्यावर ठेवून 8 ते 10 मिनिटे मीडियम फ्लेमवर वाफ द्यायची आहे। आता मस्त अशी वाफ आलेली आहे। आपले मोदक तयार झाले आहे। तर ह्या गणपतीत नक्की ट्राय करा हे उकडीचे मोदक। तर उकडीच्या मोदकाची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। बाय बाय।